मित्रांनो, आपल्याला दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर 100% खूप सोपं आहे. दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला पहिलं तर भगवद्गीता हातात घ्यावी लागेल. ते कसं बघा, दुःखापासून मुक्ती मिळवायची तर मग भगवद्गीतेमध्ये पहिला अध्याय आहे अर्जुन विषादयोग. अर्जुनाला दुःख झालं होतं हे सगळं पाहून की अरे यार, मी कसं काय युद्ध करू? तर सगळे माझे आप्तेष्ट, नातेवाईक, इष्ट, सहकारी, मामा, भाचे, सगळे भाऊ, सगळे माझे आहेत, मी कसं काय युद्ध करू यांच्यासोबत? दुःख झालं होतं. तो गांडीव धनुष्य हातात होता, तो गांडीव धनुष्य हातातला खाली ठेवून दिला. रथामागे जाऊन उद्विग्न अवस्थेमध्ये अर्जुन बसला. दुःख झालं होतं. पहिला अध्याय आहे अर्जुन विषादयोग. अर्जुनाला दुःख झालं होतं. तसंच या समाज जीवन जगत असताना सुद्धा मित्र, आज लोक खूप दुःखी आहेत, तणावामध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, अस्वस्थ आहेत, भय आहे त्यांच्या मागे, भयभीत आहेत, काळजीमध्ये आहेत, चिंतेमध्ये आहेत. काय करावं? या रणसंग्रामाचं युद्ध लढत असताना, या जीवनाचं युद्ध लढत असताना, या रणसंग्रामावर दुःखी आहेत, भयभीत आहेत, अस्वस्थ आहेत, चिंतेमध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, तणावामध्ये आहेत, काळजीमध्ये आहेत, चिंतेमध्ये आहेत, खूप दुःखी आहेत. पण दुःखापासून जर मुक्त व्हायचं असेल आपल्याला तर आपल्याला भगवद्गीता हातामध्ये घ्यावा लागेल. दुःखापासून मुक्ती म्हणजे कसं काय? पहिला अध्याय आहे अर्जुन विषादयोग आणि सर्वात शेवटचा अध्याय आहे मोक्ष संन्यास योग. म्हणजे दुःखापासून मुक्ती, विषादमध्ये दुःख आणि मोक्ष म्हणजे मुक्ती. मग दुःखापासून जर आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला भगवद्गीता घ्यावा लागेल हातात. पहिला अर्जुन विषादयोग आणि शेवटचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर भगवद्गीता हातामध्ये घ्यावा लागेल. कारण आज समाजामध्ये खूपच लोक अस्वस्थ आहेत. त्याच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन जगायचं असेल, आपलं जीवन सुखी, संपन्न, सुरळीत, वेगवान आणि सुरक्षित करायचं असेल तर भगवद्गीता आपल्याला हातात घ्यावीच लागेल. भगवद्गीतेमधील 18 अध्याय आपल्याला समजून घ्यावे लागतील. 18 अध्याय कोणते? पहिला अध्याय आहे मित्रांनो अर्जुन विषादयोग. दुसरा अध्याय आहे सांख्ययोग. तिसरा अध्याय आहे कर्मयोग. चौथा अध्याय आहे ज्ञानकर्म संन्यास योग. पाचवा अध्याय आहे कर्म संन्यास योग. सहावा अध्याय आहे ध्यान योग. सातवा अध्याय आहे ज्ञान विज्ञान योग. आठवा अध्याय आहे अक्षर ब्रह्म योग. नववा अध्याय आहे राजविद्या राजगुह्य योग. 10वा अध्याय आहे विभूती योग. 11वा अध्याय आहे विश्वरूप दर्शन योग. 12वा अध्याय आहे भक्ती योग. 13वा अध्याय आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. 14वा अध्याय आहे गुणत्रय विभाग योग. 15वा अध्याय आहे पुरुषोत्तम योग. 16वा अध्याय आहे दैवासुर संपद विभाग योग. 17वा अध्याय आहे श्रद्धात्रय विभाग योग आणि 18वा आहे मोक्ष संन्यास योग. हे गीतेचं ज्ञान, गीतेचं अमृत जर आपण प्रशान केलं ना बॉस, तिथे आपल्याला काहीच नाही. अर्जुनाने युद्ध जिंकलं, मग ह्या समाजामध्ये आल्याच्या नंतर आपण युद्ध का जिंकणार नव्हत? का आपण का सुखी होणार नव्हत? 100% सुखी होऊ. त्यामुळे आपल्याला भगवद्गीता 100% हातात घ्या. जीवन सक्सेस झाल्याशिवाय, यशस्वी झाल्याशिवाय राहतच नाही.